आज सुरू असलेल्या या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच, पण आता बघूयात महाराष्ट्रामधली आजच्या दिवसातली एक महत्त्वाची राजकीय घडामोड। महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांची मिळून आज एक सभा मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये सुरुवातीचं भाषण केलं ते उद्धव ठाकरे यांनी, पण या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी जे म्हटलं त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाल्यात। महायुतीमधल्या तीनही प्रमुख पक्षांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षांनी मिळून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आत्ता जाहीर करावा, मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आणि त्यांच्या या विधानानंतर अनेक चर्चांना सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे यांनी आजच्या या कार्यक्रमामध्ये नेमकं काय म्हटलं हे सुरुवातीला बघूयात आणि त्यानंतर बघूयात की उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या विधानामुळे चर्चा नेमक्या काय सुरू झाल्यात। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल। या जाहीर करा, कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाहीये। ज्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं ते पुन्हा जे काही लढतो मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत, माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय। आणि आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती, ती यापुढे सुद्धा होणार नाही। महाराष्ट्राला झोकवण्याची जो हिंमत करतो त्याला आम्ही गाडून टाकतो। ह्या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची, गाडून टाकू आम्ही त्याला। त्याच्यामुळे हे जे काय चाललंय, मुख्यमंत्री कोण होणार तर आत्ता जाहीर करा, या सगळ्यांच्या समोर जाहीर करा आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो की नाही ते होऊ द्या, सगळे चॅनेलवाले करून टाका जाहीर। आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे, त्या अनुभवाची पुनरावृत्ती नकोय मला। आम्ही 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष सेना भाजप युती, मग जागा वाटप व्हायचा, मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री, आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो। कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार। मग पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं? ज्याच्या जागा जास्त होतील नाही। महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते मंचावर असताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य करणं याच्यातून बरेच अर्थ निघतात आणि त्यावर चर्चाही होतात। त्यामुळे याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज काही मान्यवर आपल्या सोबत आहेत। श्रीराम पवार ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आत्ता माझ्यासोबत आहेत। डॉक्टर उदय निरगुडकर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आत्ता आपल्यासोबत थ्रू झालेत। शिवसेनेच्या प्रवक्त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सजना घाडी आपल्यासोबत आहेत आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या चर्चेमध्ये। पवार सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी। महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते विधानसभेच्या निवडणुकीच्या जवळपास आपण पहिली सभा म्हणूया एकत्रित त्याच्यासाठी येतात। ओपनिंग बॅट्समन म्हणून उद्धव ठाकरे त्या सभेमध्ये भाषण करतात आणि ते भाषण करताना त्या भाषणातला जवळपास मला वाटतं फक्त दुसराच मुद्दा असेल की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा। काय उद्धव ठाकरे यांची स्ट्रॅटेजी आहे नेमकी हे वाक्य करत असताना त्या व्यासपीठावर, ज्या व्यासपीठावर शरद पवार सुद्धा बसलेले असतात? पवार सर, माझा आवाज पोहोचला आपल्यापर्यंत? आय थिंक नाही पोहोचलाय। हाच प्रश्न उदय निरगुडकर सर मग मी तुमच्याकडे घेऊन येते। निरगुडकर सर, आवाज पोहोचतोय माझा? नाही, मला वाटलं दोन्ही गेस्ट पर्यंत आवाज जात नाही, पवार सरांपर्यंत पण नाही। आणि सजना घाडी मॅडम, माझा आवाज येतोय? संजना घाडी बर, येते आपल्या सगळ्यांकडे, कारण मला वाटतं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तो आपण सॉर्ट करू। तोपर्यंत आपण बघूयात की उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे कोणकोणते सवाल उपस्थित होत आहेत। मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा आग्रह का, हा पहिला सवाल आहे। मुख्यमंत्री पदाची उद्धव ठाकरे यांची इच्छा असल्याचं स्पष्ट होतंय का त्यांच्या आजच्या विधानावरून? उद्धव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करू पाहत आहेत का?
आणखी एक सवाल उपस्थित होतोय की उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बोलणं का टाळतायत? ज्याच्या जागा अधिक त्याचा मुख्यमंत्री या सूत्राला उद्धव ठाकरे विरोध का करतायत? मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची मागणी म्हणजे जागा वाटपासाठीचं दबाव तंत्र आहे का? मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची मागणी जाहीर सभेमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे करतात तेव्हा त्यामागचं नेमकं कारण काय? महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला तर महायुतीवर त्याचा काय परिणाम होईल? महायुतीला फायदा होईल की तोटा? उद्धव ठाकरे हे महायुतीवर सुद्धा दबाव टाकू पाहत आहेत का? आणि उद्धव विरुद्ध महायुती अशी लढाई करण्यासाठी विधानसभेच्या मैदानामध्ये उद्धव ठाकरे उत्सुक आहेत का? श्रीराम पवार सर, माझा आवाज आता पोहोचतोय आपल्यापर्यंत? येतो आवाज? बर. पवार सर, मगाशी मी तुम्हाला जो प्रश्न विचारला होता तुमच्यापर्यंत पोहोचला नाही, तो प्रश्न पुन्हा एकदा विचारते. उद्धव ठाकरे हे ज्या व्यासपीठावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते बसलेले असतात त्या व्यासपीठावर येतात आणि त्याच व्यासपीठावर ओपनिंग बॅट्समन म्हणून विधानसभेच्या पूर्वतयारीची जी पहिली सभा होते त्यामध्ये भाषण करतात आणि दुसराच मुद्दा असतो की महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, मी त्याला आत्ता पाठिंबा देतो. सगळे महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असताना जेव्हा उद्धव ठाकरे जाहीरपणे हे विधान करतात त्यावेळेस त्यांची काय स्ट्रॅटेजी असू शकते? नाही, उघड आहे की शिवसेनेच्या नेत्यांना असं वाटणं की उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचं नेतृत्व करावं किंवा जर सरकार आलं तर त्याचं नेतृत्वही त्यांनी करावं असं शिवसेनेला वाटण्यात गैर काहीच नाही आहे. ओके. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचं जाहीर झालं नसलं तरी प्रचाराचं प्रत्यक्ष नेतृत्व उद्धव ठाकरे करत होते. म्हणजे प्रॅक्टिकल स्वरूपात जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे हे चेहरा म्हणून समोर आले होते. पण लोकसभेचा निकाल असं सांगतो की त्यापेक्षा अधिक लाभ काँग्रेसला झाला शिवसेनेपेक्षा सुद्धा, किंबहुना काँग्रेसला सर्वाधिक लाभ महाविकास आघाडीमध्ये झाला. आणि तो झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांमधून जो काही सूर पुढे येत होता त्यामध्ये कदाचित काँग्रेसला आता महाविकास आघाडीचं नेतृत्व करायची इच्छा आहे. आता आज ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेमध्ये हा विषय उपस्थित केला त्यानंतर मला नाही वाटत की शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल आपल्याकडून कोणी मुख्यमंत्री पदाचा म्हणून उमेदवार डिक्लेअर करतील, कारण या दोन्ही पक्षामध्ये एक तर यासाठी सहमती नाही आहे. ओके. दुसरी गोष्ट, अशा प्रकारे निवडणुकीच्या आधी चेहरा जाहीर करावा अशी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची मानसिकता नाही. काँग्रेसचा निर्णय तर दिल्लीत होईल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा निर्णय पवारसाहेब स्वतःच घेतील, पण त्यांचा काही असा इतिहास नाही की आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला. पण उद्धव ठाकरे किंवा एकूणच शिवसेना याला असं स्वरूप देऊ पाहते कदाचित की महाविकास आघाडीचं प्रचारातलं नेतृत्व हे उद्धव ठाकरे करणार. त्याला आणखी एक जोड आहे, ते असं म्हणाले की युतीमध्ये आम्ही याचा अनुभव घेतला आहे आणि तो अनुभव मला वाटतं की ते जे सांगत नाही ती परिस्थिती अशी आहे की युतीमध्ये जेव्हा मोठा आणि छोटा ही साईज बदलली तेव्हा त्यातली समीकरणं बदलली. आता लोकसभा निवडणुकीपर्यंत असं मानलं जात होतं की उद्धव ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष असेल, पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं थोड्या अधिक जागा मिळवल्या, अधिक चांगली कामगिरी केली, त्यानंतर हा ताण येणं शक्य आहे. आणि जेव्हा प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष यांच्यामध्ये युती आघाडी असते तेव्हा राष्ट्रीय पक्ष थोडा आकार वाढला, मोठा झाला की तो आपल्या टर्म्स डिक्टेट करायला लागतो. हे यापूर्वी अनेक वेळा आपण पाहिलं आहे. ते काँग्रेसच्या बाबतीत आहे, ते भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कदाचित हे काही जाहीरपणे नाही पण पडद्याआड सोडून घेण्याचा प्रयत्न करतील की निकाल लागल्यानंतरची परिस्थिती काय असेल किंवा प्रचारामध्ये चेहरा म्हणून उद्धव ठाकरे समोर असतील की नाही. मला वाटतं की पवार सर, तुमचं शेवटचं वाक्य मला खूप महत्वाचं वाटतं की ते जाहीरपणे असं सांगत नाहीत. खरं तर या गोष्टी पडद्यामागे होतात, पण उद्धव ठाकरे यांनी या जाहीर सभेमध्ये अशा व्यासपीठावर सांगणं म्हणूनच सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. निरगुडकर सर, उद्धव ठाकरेंची स्वतः पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा या निमित्तानं स्पष्ट होती असं वाटते? 100%. जर स्वतःला मुख्यमंत्रीपद नको असतं तर त्यांनी याची जाहीररित्या चर्चा करायचं काही कारणच नव्हतं. पण लक्षात ठेवा, महायुतीची खरी लढाई ही शरद पवार यांच्याशी आहे, न की इतर कोणाशी आहे. शरद पवार यांचा पक्ष
मग काँग्रेस याची संघटनात्मक ताकद आणि मग उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी सहानुभूती असं म्हटलं जातं की जर सहानुभूती खरी असती तर मुंबईतल्या लोकसभेतल्या जागा आणि कोकण जिथे शिवसेना अतिशय बलशाली आहे अशा ठिकाणी त्याचा परिणाम लोकसभेत दिसला असता, परंतु तो तसा काही दिसलेला नाहीये. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता त्यांनी असं जाहीर केलं की आत्ताच्या आत्ता मुख्यमंत्री जाहीर करा, माझा पाठिंबा आहे. मग का नाही काँग्रेसनी जाहीर केला? मग का नाही शरद पवार साहेबांनी जाहीर केला? म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या ह्या बोलण्याला आम्ही काही किंमत देत नाही अशा स्वरूपाच त्यांना दाखवायचं होतं का? म्हणजे एक प्रकारे नाव जाहीर न करून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागणीला एक प्रकारे अक्षता लावलेल्या आहेत वाटण्याच्या, आणि त्यांना हे असं काही होणार नाही असं स्पष्ट जाहीर केलंय. याआधी अनेक मुलाखतीतून पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र वारंवार सांगितलेलं आहे आणि तेच अंतिम सूत्र महाविकास आघाडीचं असणार आहे, यात काही शंका नाही. बरं, हेमलता पाटील, बरेचसे प्रश्न काँग्रेसच्या साठी उपस्थित झालेले आहेत की काँग्रेस काही बोलायला तयार नाहीये. जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे काँग्रेसचं सूत्र आहे, ज्याला थेटपणे आज उद्धव ठाकरे वाटाण्याच्या अक्षता लावताना दिसत आहेत. काय काँग्रेसची भूमिका आहे? काँग्रेसचे नेतेही काही बोलत नाहीत, भाषणांमध्ये नाही, बाहेर नाही. हे बघा, महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फूट पाडून वेगवेगळे पक्ष फोडून तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचं समाधान नाही झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतल्या काँग्रेस पक्षामध्ये आणखीन काही फूट पडते का? सगळे प्रयत्न केल्यानंतर एक स्पष्ट झालं की महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही पद्धतीची फूट पडत नाहीये आणि महाविकास आघाडी एक संघपणे लढते. आज आपण उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे म्हणजे आता भाजपाचे प्रवक्ते बोलत होते का, मला पिक्चर क्लिअर नाहीये, त्यामुळे भाजपाचे प्रवक्ते बोलत होते की कोण मला माहित नाहीये, परंतु ज्या पद्धतीने म्हणजे उद्धव ठाकरे इतके स्पष्टपणे बोलले, उद्धव ठाकरे हे काही डिप्लोमॅटिक नेता नाहीयेत, जे काय आहे ते स्पष्टपणे बोलले आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा पूर्वानुभव सांगितला. त्याच्यामध्ये त्यांचं एकच म्हणणं होतं आणि स्पष्ट म्हणणं होतं की महाविकास आघाडीने एक संघपणे लढलं पाहिजे. ज्या शिवसेनेच्या बोटाला धरून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये बलाढ्य झाला आणि ज्या पद्धतीने शिवसेनेला धोबीपछाड दिला ते त्यांचे अनुभव इथे शेअर करत होते आणि त्यामध्ये बोलताना त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. म्हणजे लगेच मग उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री व्हायचंय, मग उद्धव ठाकरेंची ती इच्छा आहे, मग काँग्रेस कशा पद्धतीने वागेल, मग राष्ट्रवादीचं काय आहे, हे तुमचे सगळे नॅरेटिव्ह तुम्ही सेट करता, तुमचं ते म्हणणं त्यांच्या. हेमलता मॅडम, हे बघा, आमचे काही नॅरेटिव्ह नाहीयेत. नाही, आमचे नॅरेटिव्ह नाहीयेत हेमलता मॅडम. नाही, आता तुम्ही जे बोलताय आणि उद्धव ठाकरे बोलतायत त्याच्यातच कॉन्ट्राडिक्शन आहे ना. मला कम्प्लीट करू दे ना ताई, मला कम्प्लीट करू दे. मी तुमच्याबद्दल नाही म्हणत, आता त्याच्या आधी जे वक्ते बोलत होते त्यांच्या संदर्भामध्ये मी बोलले की त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री पदाचा कोणीही उमेदवार जाहीर करा. त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाहीये किंवा असुसलेला नाहीये हेही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेची एक कार्यपद्धती आहे, राष्ट्रवादीची एक कार्यपद्धती आहे आणि काँग्रेसची एक कार्यपद्धती आहे. हे पक्ष तिन्ही पक्ष वेगवेगळे आहेत आणि त्या पद्धतीने ते आपापल्या कार्यपद्धतीने काम करत असतात. आता उद्धव ठाकरे असं म्हटले म्हणजे मग काँग्रेस गप्प बसलं म्हणजे उद्धव ठाकरेंना किंमतच देत नाही असं म्हणून तुम्ही राज्याचं जे राजकारण आहे ते कशा ना कशा पद्धतीने गढूळ करण्याचा प्रयत्न करता. त्याचा अर्थ असा होत नाही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कधीही मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अशा पद्धतीने स्पष्ट करत नाहीत आणि उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका मांडली आणि त्याच्यानंतर काँग्रेसचे नेते गप्प बसले. म्हणजे हे एकमेकांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या किंवा एकमेकांना किंमत दिली नाही असं म्हणणं मला खूप गमतीशीर वाटतं. मेन मुद्दा असा आहे की महाविकास आघाडी एक संघपणे लढणार आहे आणि त्यामुळे खूप लोकांना पोटदुखी झाली ही वस्तुस्थिती आहे. बर, हा तुमचा आरोप आपण ऐकून घ्या. उदय निरगुडकर सर, तुम्ही बोट दाखवते, तुम्हाला बोलायचंय, मी येते तुमच्याकडे, पण त्या अगोदर संजना गाडी मॅडम, या दोघांच्याही बोलण्यातनं जो कॉन्ट्राडिक्शन आलेलं आहे ते, एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतायत की ज्याचा जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, हे काही सूत्र मला मान्य नाही, त्याला कारण माझा पूर्वानुभव आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नेते तर थेटपणे म्हणतायत की बघू आम्ही सरकार आल्यानंतर ज्याचे जास्त आमदार येईल त्याचा मुख्यमंत्री होईल म्हणून. एवढी कॉन्ट्राडिक्शन जर तुमचे वरिष्ठ नेतेच जर तयार करणार असतील तर मग प्रश्न उपस्थित होणार ना. बघा, माननीय उद्धव साहेबांनी आजच्या मीटिंग मधून आपण पाहिलं असेल, पहिलं भाषण आज त्यांनी केलेलं आहे प्रास्ताविक त्या सभेचं.
त्याचं कारणही असं होतं की आजच्या कार्यक्रमाचे ते यजमान होते, महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाचे. हो. आणि या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एक खुलं चर्चा कार्यकर्त्यांसमोर, सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर व्हावी हा त्यांचा मानस असावा. आणि त्यात त्यांनी खूपच क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे आपलं म्हणणं की कोणीही उमेदवार आपण ठरवावा, पण तो उमेदवार निवडणुकीच्या आधी चेहरा म्हणून समोर जावा. त्यासाठी माननीय उद्धव साहेबांचा चेहरा असेल तर आम्हाला शिवसैनिकांसारखा दुसरा आनंद नाही आम्हाला त्यासारखा. कारण त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं हे आम्हालाही आवडेल. परंतु जेव्हा महाविकास आघाडी म्हणून 3 पक्ष आम्ही एकत्र चाललेलो आहोत तेव्हा अर्थातच त्यांच्या विचार विनिमयाने हे काम होईल. परंतु आज ज्या पद्धतीने महायुतीचे ज्या पद्धतीने पदाधिकारी आहेत ते लोकांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतात किंवा उद्धव साहेब म्हणजे एका बाजूला तुम्ही बघा, ज्या क्षणी अशा पद्धतीने महाराष्ट्रात उलथापालथ झाली आमदारांची त्या क्षणी मुख्यमंत्री पदाचा त्याग करून वर्षा बंगला सोडणारे माननीय उद्धव साहेब कुठे, आणि वाटेल त्या स्तराला जाऊन मी पुन्हा येईन म्हणत थैथयाट करत सर्व पक्ष फोडणारे देवेंद्र फडणवीस कुठे, आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा चिखल करून आमदारांची पळवापळवी करून त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदावर येणारे एकनाथ शिंदे कुठे. हा सगळ्या गोष्टी जर पाहिलात तर मला वाटतं आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासमोर, विरोधी पक्षांसमोर, महायुतीच्या नेत्यांसमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर माननीय उद्धव साहेबांनी त्यांचं प्रांजळ मत आज व्यक्त केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कोणीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू दे, तिन्ही नेत्यांनी मिळून ठरवावं आणि तो चेहरा निवडणुकीच्या आधी आपण महाराष्ट्राचा चेहरा, मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे जाईल आणि त्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली जाईल. हे आजच्या सभेमागचा त्यांचा हेतू होता आणि तो क्लिअर हेतू होता. खरोखर ताई म्हणाल्याप्रमाणे उद्धव साहेब काही छक्के पंजे करणारे किंवा पुढून एक मागून एक वेश बदलून जा, कुठे दाडा लावून जा, कुठे नावं बदलून जा, विमान प्रवास करा आणि पक्ष फोडाफोडीचं राजकारण करतात, तशा गोष्टी करणारं व्यक्तिमत्व नाहीये. त्यांना जे वाटलं ते त्यांनी सरळ लोकांसमोर मांडलेलं आहे आणि मला खात्री आहे तेवढेच प्रगल्भ नेते माननीय शरदचंद्रजी पवार असेल, नाना पटोलेजी असतील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात ही सगळी मंडळी एकत्रित येऊन, संजय राऊत साहेब असतील, सगळे एकत्र येऊन निर्णय घेतील आणि नक्कीच त्या पद्धतीचा निर्णय झालेला आपल्याला दिसेल. थोडक्यात असा की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कुणी असला तरी चालेल, पण उद्धव ठाकरे असतील तर तुम्हाला जास्त बरं वाटेल. ओके, ठीक आहे. हा, ठीक आहे. निरगुडकर सर, मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे असतील तर आम्हाला निश्चित आनंद होईल या भावनेतच सगळं दडलेलं आहे. आतापर्यंत काँग्रेसचे मुख्यमंत्री कसे निवडले जातात हे काँग्रेसच्या प्रवक्त्यांना मी सांगायची गरज नाहीये. 1980 सालापासून मुख्यमंत्री निवडीच्या वेळेला कोण कोण हायकमांडनी कसे कसे प्रवक्ते, कसे कसे निरीक्षक पाठवलेले होते, फार जे नंतर आपल्याकडे राष्ट्रपती झाले असे ते सुद्धा आलेले होते. नंतर ते पुढे भारताचे अर्थमंत्री झाले, ते सुद्धा आलेले होते. माधवराव शिंदे आलेले होते. ह्या सगळ्याचा लेखाजोखा आता मांडता येईल. त्यामुळे काँग्रेस काही असं जाहीररित्या असं काही निवडत नाहीत आणि हे न समजण्या इतके उद्धव ठाकरे राजकारणात काही नवीन नाहीयेत. त्यामुळे आपल्या मागणीकडे दुर्लक्ष होईल ही त्यांना 100% खात्री होती. पण तरी देखील माझ्या पक्षाला जरी कमी जागा मिळाल्या तरी देखील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आत्ता जाहीर करा याच्यावरच सगळे. त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हणले की युतीत पाडापाडी झाली, म्हणजे महाविकास आघाडीत तुम्हाला पाडापाडीची भीती वाटते का? मग पाडापाडी करू शकेल असा लौकिक किंवा बदलौकिक महाविकास आघाडीतल्या कुठल्या पक्षाचा आहे? हा सगळा इतिहास महाराष्ट्राच्या समोर आहे. त्या भीतीतूनच ते वक्तव्य झालेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे महाविकास आघाडीमधलं शीर्षस्थ नेतृत्वाचं युद्ध आज सुरू झालं, यात जाहीररित्या सुरू झालं, यात काही शंका नाही. बर, तुम्ही जो आता मुद्दा मांडला त्याच मुद्द्यावर मला श्रीराम पवार सरांना प्रश्न विचारायचा होता, फक्त तो थोडासा वेगळ्या अर्थानं. आता जो उदय निरगुडकर सरांनी उल्लेख केला की त्यांनी असं म्हटलं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला तर आम्ही जी युतीमध्ये करत होतो त्याच्यामुळे पाडापाडीचं राजकारण होत होतं.
आता जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला तर तेच राजकारण होणार नाही कशावरून? आणि एवढा साधा प्रश्न हा काही बाकीच्या नेत्यांच्या मनामध्ये किंवा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये येणार नाही अशी ही परिस्थिती नाहीये. मग ही परिस्थिती असताना सुद्धा उद्धव ठाकरे उल्लेख करतात वारंवार महायुतीमधल्या आपल्या अनुभवाचा उल्लेख, महायुतीमधल्या नाही त्यांच्या अगोदर जी युती होती भाजपमधली त्याच्या अनुभवाचा वारंवार उल्लेख करतात. काय सांगू पाहतायत ते नेमके शरद पवारांना आणि बाळासाहेब थोरातांना? त्यांनी जे काही सांगायचं ते अतिशय स्पष्टपणे सांगितलंय. त्यांचा युतीमधला अनुभव हा पाडापाडीचा आहे हे अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय. आणि अशा जेव्हा युत्या आघाड्या असतात तेव्हा या प्रकारच्या काही गोष्टी होतात, पण त्या गोष्टी व्हायला सुद्धा काही काळ युती आघाडीमध्ये जावा लागतो. तेवढा काळ अजून महाविकास आघाडीमध्ये झालेला नाही. आता महाविकास आघाडी समोरचं आव्हान आहे ते काही करून भाजपचं सरकार घालवणं, हे महायुतीचं सरकार घालवणं. आणि ते घालवण्यासाठी त्यांना अनेक 50 कारणं आहेत की हे का नको सरकार. जेव्हा 8-10 वर्षे एखादी युती किंवा आघाडी सत्तेत असते तेव्हा या प्रकारचे बेबनाव सुरू होतात. ते काँग्रेसच्या आघाडीमध्ये पण होते आणि युतीमध्ये पण होते. अजून तशी परिस्थिती आत्ताच्या महायुतीतही नाही आणि महाआघाडीत पण नाहीये. म्हणजे मुख्यमंत्री कुणी व्हावं याविषयीचा ताण किंवा नेतृत्वाचा ताण दोन्हीकडे आहे. तो महायुतीत फार दिसत नसला तरी तिथेही आहे आणि तो महाविकास आघाडीत पण आहे, असणार आहे. पण या दोन्हीकडे अशी परिस्थिती नाही की एकमेकाचे उमेदवार पाडावेत आणि दुसऱ्याला फायदा व्हावा, कारण दोघांनाही काही करून आता सत्ता सोडायची नाही किंवा सत्ता मिळवायची आहे. त्यामुळं या पाडापाडीचा उल्लेख त्यांनी केला तो फक्त त्यांना जे पशु करायचं आहे की काही करून उमेदवार जाहीर करा, आणि तो ऑब्व्हियसली त्यांचं मत असणार की मला जाहीर करा, म्हणजे उद्धव ठाकरेंना जाहीर करा, त्यासाठीच ते हा सगळा मुद्दा मांडतायत. मला वाटतं की त्यापेक्षा ते आणखी एक जास्त महत्वाचा मुद्दा मांडतायत की ज्याची संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री व्हावा, हे सुद्धा काही मान्य नाही असं ते जाहीरपणे सांगतायत. आणि हे सगळं राजकारण उलट पालट करणारं प्रकरण असू शकतं भविष्यामध्ये. याचा अर्थ असा नाही की यापूर्वी ज्याची संख्या कमी आहे त्याला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. एकनाथ शिंदे आता ताजा आपल्याकडचं उदाहरण आहे. भाजपने यापूर्वी अनेकांना या प्रकारे कमी संख्या असताना मुख्यमंत्रीपद दिलं आहे. काँग्रेसनं पण दिलं आहे, कर्नाटकात दिलं होतं, भाजपनं बिहारमध्ये 2 वेळा याच प्रकारचं राजकारण केलेलं आहे. त्यामुळं जागांच्या आधारावर मुख्यमंत्री ठरवणं ही यापूर्वीचा बेंचमार्क होता, यापुढे तसाच राहील याची अजिबात शक्यता नाही. कारण परिस्थिती काय असेल आणि नंबर कशा पद्धतीनं पडतात त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कदाचित त्यांनी आताच्या सरकारचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवू नये तसं म्हटलं असेल. हो. हेमलता मॅडम, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री या सूत्राला ते विरोध करतायत, पण हा विरोध केव्हा येतोय? हा विरोध येतोय लोकसभेच्या निकालाच्या नंतर. लोकसभेमध्ये काँग्रेसची कामगिरी अत्यंत चांगली झाली आणि त्यानंतर काँग्रेसची तशीच कामगिरी ही जर विधानसभेमध्ये राहिली तर काँग्रेस हा मोठा पक्ष आपल्या महाविकास आघाडीमधला होऊ शकतो. या भीतीतनं आलेलं हे वक्तव्य आहे का? काँग्रेसच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काय वाटतं याबद्दल? नाही, मी तुम्हाला आता ते उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या निमित्ताने तुम्ही जे हे चर्चा सगळी करता आहात त्या भाषणामध्येच मला काही ऑब्जेक्शन घेण्यासारखं वाटत नाहीये, कारण त्यांनी त्यांचं प्रामाणिक मत पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर मांडलं आणि त्यांचे पूर्वानुभव सांगितले. आता काँग्रेसची जशा पद्धती आहे त्यामध्ये आम्ही निवडणूक झाल्यानंतर असं नाहीये की राष्ट्रवादीचे मागच्या वेळेला जास्त लोक होते पण मुख्यमंत्री पद एकदा काँग्रेसला मिळालं होतं. म्हणजे अशा गोष्टी घडू शकतात. ते त्या पक्षाच्या वरिष्ठांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायचे असतात की कुठलं पद कोणाला दिलं पाहिजे, कोणाचा मुख्यमंत्री केला पाहिजे. त्याच्यामध्ये बरीच समीकरणं असतात, प्रांतवाईज समीकरणं असतात आणि हा प्रवक्त्यांच्या चर्चेचा विषय होत नाही की मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे. जेव्हा निवडणुका होतील, पहिल्यांदा जागा वाटप होईल, निवडणुका होतील, त्याचे निकाल लागतील, ज्या पक्षाच्या ज्या पद्धतीने जागा आहेत, जसं मगाशी शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, आणि कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला हे वाटणं साहजिक आहे. मला वाटेल की माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, शिवसेनेला वाटेल की त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, राष्ट्रवादीला वाटेल की त्यांच्या पक्षात. याच्यामध्ये काही चुकीचं आणि गैर नाहीये ना, की मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा झाला पाहिजे असं कोणालाही वाटणं आणि ती कार्यकर्त्यांची, नेत्यांची, प्रवक्त्यांची भावना असणं ही गोष्ट. आणि निवडणुका झाल्यानंतर समीकरणं सगळी बघून कुठल्या पक्षाला कशा पद्धतीने आपण, हे सगळं हा पुढचा विषय आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंचं मत तितकंच महत्वाचं आहे. हेमलता मॅडम, म्हणूनच तर चर्चा होतीये ना की पुढचा विषय मागे आला, पुढचा विषय सुरुवातीला आला म्हणून चर्चा होतीये ना. बरोबर आहे. सुरुवातीलाच त्यांनी काही गोष्टी क्लिअर करून घेतल्या. त्याचा अर्थ असा नाही की उद्धव ठाकरे अशाच पद्धतीने घडलं पाहिजे असं म्हणून हट्ट धरतील आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेच घडलं पाहिजे म्हणून हट्ट धरतील.
एक मुद्दा मुख्य आहे की आम्हाला महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे जनतेच्या समोर जायचंय, आम्हाला निवडणुका लढायच्यात, हे बर. आमचं ठरलेलं आहे. बर. आणि त्यानंतरच्या बाकीच्या गोष्टी गळून राहतात. राहिला प्रश्न काँग्रेसचे मुख्यमंत्री कसे वरतून आले, हायकमांड काय करतं आणि भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री लोकांमधनं येतात, हा पण एक मला नवीन शोध लागला आज, की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री सर्वसामान्य नागरिक सांगतो आणि ते मुख्यमंत्री येतात की काय, हाही नवीन शोध लागला. आणि भाजपमध्ये काही हाय कमांड नाहीये, त्यामुळे एखाद्या पक्षावर उगीच टीका करायची हे मला काही बरोबर वाटत नाहीये. लोकशाहीमध्ये जो तो पक्ष ज्या त्या पक्षाच्या पद्धतीप्रमाणे वागतो आणि प्रत्येक पक्षाच्या विचारधारेचा बर. आणि त्याच्या कार्यपद्धतीचा ज्याने त्याने आदर केला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. दोन तुमच्या पक्षाच्या कार्यपद्धती तुम्ही सांगितल्यात. एक म्हणजे सरकार निवडणूक झाल्यानंतर आमदार निवडून आल्यावर सरकार स्थापनेची वेळ येईल तेव्हा मुख्यमंत्री पदाचा निर्णय होईल, आणि दुसरी गोष्ट की मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा काँग्रेसचे वरिष्ठ नेते हायकमांड घेतील म्हणून. संजना घाडीजी, जवळपास 5 वर्ष होत आली आहेत तुमचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत आहे. तुम्हाला त्यांची परिस्थिती जवळपास माहिती आहे, तुम्हाला आता त्यांची पद्धत काम करण्याची माहिती झालेली आहे. हे सगळं असताना जर आताही काँग्रेसच्या नेत्या असं म्हणत असतील की सरकार स्थापन व्हायची वेळ येईल तेव्हा आम्ही मुख्यमंत्री पद ठरवू, मुख्यमंत्री पदाचा चेहरा आमचे वरिष्ठ ठरवते, तर हे तुमच्या नेत्यांना पण माहित आहे की. मग हे जर माहित असेल तर मग जाहीररित्या भाषणामध्ये ही मागणी करण्याचं कारण काय? साहेबांनी, माननीय उद्धव साहेबांनी आजच्या त्यांच्या सभेत त्यांची सुरुवात तुम्ही बघा काय आहे ते. आजची ही सभा किंवा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा ही गोष्ट मी माझ्या स्वार्थासाठी नाही तर महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी घेतलेली ही भूमिका आहे. म्हणजे जेव्हा महाराष्ट्र समोर आम्ही म्हणतोय की महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर चाललेत, महाराष्ट्रातल्या तिजोरीमध्ये कणकणाट केला जातोय, योजनांवर योजना जाहीर करून ज्या पद्धतीने लाडली बहीण लाडकी लेकच्या नावाखाली लाडका कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीने पोचला जातोय, ही सगळी संकट महाराष्ट्रावर असताना बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, या सगळ्या गोष्टीचा आवाज बनण्यासाठी महाविकास आघाडी सक्षमपणे पुढे येणं, एकसंघ राहणं गरजेचं आहे. आणि त्याकरता कुठलाही स्वार्थ त्या ठिकाणी न घेता महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांनी आजची मांडलेली भूमिका आहे. मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे आजची जी सभा आहे ही त्यांच्या यजमान पदाची सुरुवातीची सभा होती. लोकांसमोर त्यांनी चर्चा ठेवलेली आहे. गेल्या वेळेला जसं अमित शहा आणि त्या ठिकाणी फडणवीस आमचं ठरलं होतं आणि हे ठरलं होतं आणि हे खोटे आणि ते खरे, यापेक्षा लोकांसमोर त्यांनी चर्चा घडवून आणली आहे. खात्री ठेवा याची चर्चा आज उद्यामध्ये या नेत्यांमध्ये देखील सुरू होईल आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी एक चांगला निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडीचा जो नेता ज्याचा चेहरा समोर येईल तो कुठल्याही पक्षाचा असो, त्याकरिता सर्व पक्षाच्या, महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन काम करावं, याकरिता हा घेतले. श्रीराम पवारजी, आता संजना घाडी जे काही म्हणतायत तो त्यांच्या पक्षाचा अनुभव असू शकतो, पण ज्या 2 पक्षांबरोबर ते सध्या आता सत्तेमध्ये निवडणुकीला सामोरे जाऊ पाहत आहेत त्या 2 पक्षांचा तसा काही अनुभव नाहीये. मग ते 2 पक्ष उद्धव ठाकरे यांना जो पूर्वानुभव आहे त्याच्यावर आधारित निर्णय का घेतील? पवार सर, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. मला वाटते पवार सरांपर्यंत आवाज पोहोचत नाही. हा प्रश्न मी पुन्हा त्यांच्यापर्यंत घेऊन जाते, पण तोपर्यंत उदय निरगुडकर सर, त्यांना एक काहीतरी मुद्दा उपस्थित करायचा आहे. निरगुडकर सर. माझी दोन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांना नम्र विनंती आहे की हे सगळं महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे, महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी चाललेलं आहे. यातल्या कुणाही पक्षाच्या नेतृत्वाला कुठल्याही प्रकारच्या सत्तेची कुठलीही लालसा नाही आहे. हे तुमच्यासारख्या एखाद्या वृत्तनिवेदिकेने समजून घेतलं पाहिजे चॅनलनी की हे किती महत्वाचं घडतंय महाराष्ट्रामध्ये, की ते म्हणतात की हे महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी आहे. फक्त मागणी चॅनलनी एवढी केली पाहिजे, मग हे सर्व जर महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी असेल तर सर्वात जास्त जागा मिळू नये. आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री आम्ही होऊ देणार नाही, आम्ही तुमचा आदर करू असं म्हणून प्रत्येकाने आमच्याऐवजी दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री अशी भूमिका घेतली तर आजच्या क्षणाला हा प्रश्न सुटलेला असेल. हे करणार आहेत का ते? नाही, असं कसं? मग तो जनमताचा कौल असेल निरगुडकर सर, मतांचा अनादर वगैरे होईल असं कसं म्हणताय? महाराष्ट्रासाठी हे सगळं आम्ही करतोय असं म्हणणारे लोक आहेत. म्हणजे माझ्या आधीच्या वक्तव्यामध्ये मी भारतीय जनता पक्ष असा शब्द सुद्धा उच्चारला नाही. काँग्रेसच्या आमदारांना काँग्रेसचा मुख्यमंत्री ठरवायचा अधिकार नाही हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे.
हे सत्य मी सांगितल्यानंतर काँग्रेसच्या प्रवक्त्यांना एवढं झोंबायचं कारण काय आहे? काँग्रेसला जर एवढा शिवसेनेचा पुळका असता, एवढा शिवसेनेचा आदर आहे, तर शिवसेनेचं नेतृत्व इतक्या कळकळीनं एक सांगतंय की तुम्ही आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, मग त्याचा आदर का बरं केला जात नाही? बरं, काँग्रेसमध्ये तरी काय गंमत आहे का? म्हणजे नाना पटोलेंचा चेहरा जाहीर केला तर ते बाळासाहेब थोरातांना चालणार आहे का? बाळासाहेब थोरात हे नाव जाहीर केलं तर पृथ्वीराज बाबांना चालणार आहे का? मग ते झालं तर तिकडे विदर्भातल्या नेत्यांचं काय? असे अनेक प्रश्न त्यांच्याकडे निर्माण होणार आहेत. म्हणजे ते इतकं सोपं नाही आहे त्यांच्याकडे सुद्धा. प्रत्येक पक्षामध्ये त्यांचे स्वतःचे प्रभाव गट आहेत. हे सगळं लक्षात घेता मुख्यमंत्री पदाला आत्ता या विषयाला फोडणी देऊन एक प्रकारे महाविकास आघाडीमधल्या फॉल्ट लाईन्स, भूकंप रेषा आत्ता उघड्या झालेल्या आहेत. पवार सर, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर प्रश्न पुढचा तुमच्यासाठी आहे की आपण आज उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं म्हणून महाविकास आघाडीमधली मुख्यमंत्री पदाचा चेहरा यावरूनचे फॉल्ट लाईनवर बोलतोय, पण अशाच फॉल्ट लाईन महायुतीमध्ये सुद्धा आहेत. कारण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हे जर आता स्पष्ट करायचं असेल तर महायुतीसाठी सुद्धा ते तितकं सोपं नसणार आहे, कारण तिथे सुद्धा अनेक इच्छुक आहेत. जर अशी परिस्थिती असेल तर उद्धव ठाकरे विरुद्ध महायुती हा सामना निश्चित करणं हे उद्धव ठाकरे यांना आता गरजेचं वाटतंय? त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे, कारण त्यांना महाविकास आघाडीचं नेतृत्व करायचं आहे. महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंना पुढे करायचं आहे असं त्यांनाही वाटतंय, त्यांच्या पक्षालाही वाटतंय. त्यात काही म्हणजे जगावेगळं घडतंय असं मला अजिबात वाटत नाही. कारण कुठल्याही पक्षाला असं वाटणं आपला नेता आघाडीचा नेता व्हावा, पुढे मुख्यमंत्री व्हावा, यात वावगं काहीच नाही आहे. आणि जसं तुम्ही म्हणाला की महायुतीत पण हाच पेच असणार आहे. जरी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवू असं भाजपचे नेते सांगत असले तरी सुद्धा असं असण्याची अशी अजिबात शक्यता नाही की भाजपमधल्या नेत्यांना मुख्यमंत्री आपला व्हावा असं वाटत असेल. त्यांनाही स्वाभाविकपणे वाटत असेल. हे ताण दोन्हीकडे आहेत. ऑनलाईनच म्हणाल तर दोन्हीकडे आहेत. फक्त आज उद्धव ठाकरेंनी ते जाहीरपणे बोलल्यामुळं महाविकास आघाडीतला हा जो काही प्रमाणात सुप्त असलेला संघर्ष आहे तो उघड्यावर आला. तसाच सुप्त संघर्ष तो महायुतीत पण असणार आहे. तो उघड करायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. खरं तर असे प्रश्न हे पडद्याआड सोडवायचे असतात. जाहीरपणे त्याच्यावर विधान करून उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या बाकीच्या नेत्यांची निश्चितपणे कोंडी केली आहे. त्यांना आता काहीतरी भूमिका घ्यावी लागेल आणि भूमिका घेण्यापेक्षा हे दोन्ही पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हे वेळ काढत राहतील. मला नाही वाटत की ते कुठलं नाव जाहीर करतील, कारण या दोन्ही पक्षांकडे मुख्यमंत्री पदासाठीचे इच्छुक उमेदवार अनेक आहेत. त्याचबरोबर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना ही माहिती आहे की या गोष्टी आत्ताच ठरवण्यात काहीच अर्थ नाही. हे सगळं निवडणुकीनंतरच ठरवायचं असतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हा का मुळात या प्रकारचा विषय समोर आणला असाच प्रश्न आहे. त्यांना नेतृत्व करायचं असू शकतं, पण तेवढ्यासाठी हा प्रश्न पुढे आणून महाविकास आघाडीतला ताण जगासमोर निश्चितपणे त्यांनी आणलाय. बरं, निरगुडकर सर, गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर प्रामुख्यानं शरद पवार हे मेजर टार्गेट झालेले आहेत महायुतीचे. महायुतीच्या अनेक सभांमधनं शरद पवारांवर जोरदार टीका केली जाते. त्या अगोदर हीच टीका खूप मोठी व्हायची उद्धव ठाकरेंवर. त्यामुळे टीकेचा जो शिफ्ट झालेला आहे तो उद्धव ठाकरे टू शरद पवार असं आत्ता तरी दिसतंय. आज उद्धव ठाकरे यांनी जे काही म्हटलंय त्यामुळं महायुतीचा सगळा रोख हा उद्धव ठाकरेंकडे वळावा अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे का? जेणेकरून जी सहानुभूतीची लाट आपल्या बाजूनं होती ती अजूनही आहे हे दाखवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे का? ती लाट पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न आहे का? उद्धव ठाकरे यांनी आपण युतीचे म्हणजे महाविकास आघाडीचे केंद्रबिंदू आहोत असं दाखवायचा जरी प्रयत्न केला तरी त्यांचं तसं दाखवणं हे शरद पवार यांना चालणार आहे का? शरद पवार यांच्या पक्षाला ते आवडणार आहे का? याचं कारण आता कोणीही मान्य करेल निर्विवादपणे, लोकसभा असेल किंवा आत्ताची विधानसभा असेल, द फलक्रम ज्याला आपण म्हणतो आरा जो आहे ना, तो या सगळ्या तिन्ही पक्षांचा एकच आहे आणि त्याचं नाव आहे शरद पवार. शरद पवार हे जर त्या आघाडीतनं आता या क्षणाला बाजू झाले तर पत्त्याच्या कॅट सारखे सगळे एका क्षणात कोसळून पडणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी किती प्रयत्न केले तरी ते शरद पवारांच्या वर असलेला फोकस हा हटवू शकत नाही. महायुतीने सर्वात जास्त टीका ही उद्धव ठाकरेंवर केलेली नाही तर ती शरद पवारांवर केलेली आहे आणि महाविकास आघाडीने सर्वात जास्त टीका ही देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. अगदी जरांग्यांची टीका जरी पाहिली तरी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सोडून दुसरे जे उपमुख्यमंत्री आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केलेली आहे. आता श्रीराम पवार म्हणले ते बरोबर आहे की तशाच प्रकारचे ताणतणाव हे युतीमध्येही आहेत, परंतु युती आणि आघाडी दोन्ही हे सहयोगी स्पर्धक आहेत. म्हणजे एकाच वेळी ते एकमेकांशी सहकार्यही करतात आणि एकाच वेळी ते एका जागेसाठी स्पर्धकही असतात. पण म्हणून एकनाथ शिंदे यांनी कधी जाहीररित्या
कोणाचा मुख्यमंत्री असेल हे आधी ठरवा, असं असं विधान केलेलं नाही. अजित पवारांनी तसं अजून विधान केलेलं नाही असं म्हणूयात देवेंद्र आपण. फडणवीसांनी असं विधान केलेलं नाही. ते विधान आज करून कोणती खतखत बाहेर आली याचं आत्मचिंतन काँग्रेसनी करावं किंवा एनसीपीनी करावं. हेमलता मॅडम खूप हसताय तुम्ही, द्या आता उत्तर द्या. नाही म्हणजे मला काही म्हणजे काय आता ह्या सगळ्या ह्याच्यावरती काय लॉजिक मांडावं तेच मला कळत नाही. साध्या सरळ सभेमधला साधा सरळ पद्धतीचा एक विचार मांडला आणि त्याच्यामध्ये एवढे आम्हाला सगळे खरंच प्रश्न आश्चर्य अशा वाटतं, तुम्हाला हे मला खरंच साधं आश्चर्य सरळ वाटतंय. वाटतंय. नाही काहीच नाहीये त्याच्यामध्ये. काही जे तुम्ही जे सगळं अनालिसिस करताय आणि ज्या पद्धतीने हे सगळं सगळी मांडणी चालली आहे, मला खरंच गंमत वाटते. 3 पक्ष एकत्र आले, पक्षाच्या मीटिंग मध्ये प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाने आपलं मत मांडलं, त्या त्या मतावरती विचार होईल, निर्णय होईल. त्याच्यामध्ये मग उद्धव ठाकरेंना आपला रोग शिफ्ट करायचा आहे शरद पवारांपासून, तर शरद पवार होऊनच देणार नाही. म्हणजे हे म्हणजे मला खरंच काही कळत नाही की बरं हे मग काय मला एक घडलंच सांगा नाही हेमलता असं. मॅडम, ठीक आहे चला तुमचं मान्य करते मी, साधा सरळ आहे. नाही, मग साधा खरंच सरळ सांगते असेल मी. तर साधा म्हणजे सरळ तुम्ही पद्धतीनं उमेदवार जाहीर होणार आहे का मुख्यमंत्री पदाचा? इतकं सोपं असेल तर अरे हा जो त्या अरे हा ज्या काही त्या विनोबांचा- पक्षाचा हा निर्णय काही विनोबांचा आश्रम आहे का? अजून आमचा प्रायमरी आता जागा वाटप अजून झालेलं नाहीये. जागा वाटप झाल्यानंतर कुठल्या पक्षाला कशा पद्धतीने जागा सुटणार आहेत, त्यामध्ये कुठले उमेदवार कसे असणार आहेत, हे झाल्यानंतर कशा पद्धतीने ते जागा वाटप झाल्यानंतर मग मुख्यमंत्री पदाचे संभाव्य चेहरे कोण कोण असणार आहेत, हा सगळा विचार पुढे होईल ना. अजून अहो, त्याला तोच तर प्रश्न आहे ना. हा सगळा विचार पुढे व्हायचा असताना उद्धव ठाकरे जाहीर सभेत मागणी करतात, मग हा प्रश्न नाही का उपस्थित होणार? त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला, त्यांनी त्यांचा नाही, त्यांनी फक्त अनुभव नाही सांगितला. त्यांनी असं नाही 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 हेमलता मॅडम थांबा. हेमलता मॅडम, फक्त त्यांनी अनुभव सांगितला असता तर गोष्ट वेगळी होती. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही आत्ताच्या आत्ता जाहीर करा, मी पाठिंबा देतो, असं ते म्हणाले. फक्त अनुभव नाही सांगितलाय. ही ठाकरे शैली आहे, ज्यांची बोलण्याची कशी पद्धत आहे. फडणवीसांची बोलण्याची पद्धत वेगळी आहे, एकनाथ शिंदेची बोलण्याची पद्धत वेगळी आहे, अजितदादांची बोलण्याची पद्धत वेगळी आहे. 3 नेत्यांच्या बोलण्याच्या पद्धतीचं तुम्ही एकत्रीकरण कसं करणार? कशा पद्धती आता एकनाथ शिंदेनी आजपर्यंत मी मुख्यमंत्री होणार असं सांगितलं नाही. मी एक जाहिरात बघितली होती, त्या जाहिरातीमध्ये एकनाथ शिंदेचा फोटो अतिशय मोठा होता, देवेंद्र फडणवीसांचा त्या जाहिरातीमध्ये फोटोही नव्हता आणि ते म्हणे की मीच या एका मुख्यमंत्री आहे, होऊ शकतं असं. आणि एकनाथ शिंदेला असं वाटणं साहजिक आहे, देवेंद्र फडणवीसाला असं वाटणं साहजिक आहे आणि अजित पवारांना असं वाटणं साहजिक आहे. म्हणून आम्ही अशी चर्चा करतो का की एकनाथ शिंदेने असं का केलं? आम्हाला हे करायचंच नाहीये. आम्हाला महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या समोरचे प्रश्न दिसत आहेत, महाराष्ट्राच्या समोरच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची आमची मनापासून इच्छा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आता पुढे आलेलो आहोत. आणि आम्हाला तर दिसतंय की ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचं जी सगळी वाटचाल चाललेली आहे त्याच्यासाठी आम्हाला काय करता येतंय, म्हणून आमचे तिन्ही पक्ष बरं. काम करतायत. बाकी ही चर्चा चालू देत की कोणाला मुख्यमंत्री व्हायचंय, कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचंय आणि कोण कोणावरती वार करायचंय, आम्हाला कसलाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. महाविकास आघाडी एक संघपणे महाराष्ट्राच्या निवडणुकांना सामोरं जाणार आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि त्या वस्तुस्थिती अतिशय प्रामाणिकपणे मी सांगते की याच्यामध्ये कुठलाही बदल नाहीये. त्या संजना घाडी मॅडमच्या, अहो तुम्ही बोलताय घाडी मॅडमच्या चेहऱ्यावर हास्य बघा. तुम्ही म्हणताय ठाकरे शैली आहे, काँग्रेसच्या नेत्याकडनं ठाकरे शैलीचं कौतुक ऐकताना त्या घाडी मॅडम किती खुश झाल्यात बघा. आम्ही मनापासून एकच आहोत. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमच्या कार्यकर्त्यांची मनं जुळली, आमच्या नेत्यांची मनं जुळलीत. त्यामुळे कोणाला कितीही पोटदुखी झाली, कोणाला काहीही झालं तर त्याच्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही. महाराष्ट्रातला सर्वसामान्य तिन्ही पक्षाचा कार्यकर्ता एकत्र आलेला आहे आणि एक जिन्सीपणा हा तिन्ही पक्षामध्ये आहे. ते असं नाही आहे की शिंदेच्या सेनेला भाजपने मदत करायची की नाही, मग आम्ही कशाला यांचं काम करायचं, हे आमच्याकडे नाहीये आणि त्यामुळे खरी दुखी आहे. घाडी मॅडम, म्हणजे आता जवळपास क्लिअर झालंय की काँग्रेसला काही मुख्यमंत्री पदाचा चेहरा बिरा घोषित करायचा नाही, त्यामुळे तुम्ही जाहीर सभेत जरी मागणी केली तरी उमेदवार काही घोषित होत नसतोय. मला मगाशी ताई बोलल्या, मी तो विषय सोडला, पण मी बोलते. मला उदयजीन मधला RSSचा कार्यकर्ता सारखा बोलताना दिसला या पूर्ण आपल्या संवादामध्ये. तो अशासाठी की देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन लावलेली रट आणि त्यानंतर
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करताना त्यांच्या चेहऱ्यावर वाजलेले बारा आजही महाराष्ट्र विसरलेला नाहीये. आणि आजचं जर तुम्ही वातावरण सभेचं पाहिलं असेल, अत्यंत खेळीमेळीचं उद्धव ठाकरे साहेबांनी अत्यंत निर्धास्तपणे त्या ठिकाणी सांगितलं, तुम्ही बिनधास्त उमेदवार जाहीर करा, पण एक संघ राहा, एक संघपणे लढा. महाराष्ट्रावर आलेलं संकट मोठं आहे आणि या संकटाचा पराभव करून, यांचा पराभव करून महाराष्ट्र सुरक्षित करण्याची ही लढाई आहे. यासाठी एकत्र येऊन सज्ज राहूया. अगदी प्रांजळपणे त्यांनी आजचं मत पुढे बघा, हे अनपेक्षित होतं. आज हे जे राजकीय विश्लेषक सांगतायत कोणालाही, ते अनपेक्षित गोष्ट आज त्यांनी व्यासपीठावर प्लेटमध्ये आणली आहे समोर. ज्या चर्चा मागे चालतात, बंद खोलीत चालतात, त्या चर्चा आज त्यांनी कार्यकर्त्यांच्या समोर आणलेल्या आहेत. खात्री आहे यातून एक चांगला विचार समोर येईल. महाराष्ट्राचं जे काही नेतृत्व असेल, महाविकास आघाडी करत असताना एक संघपणे महाराष्ट्रावर आलेल्या संकटावर चाल करून जाऊ. हे तुम्हाला आजच्या या सभेची ही सुरुवात आहे मला वाटतं, आणि आमचं मनोमिलन झालेलं आहे हे आपल्या लक्षात येईल येणाऱ्या काळात. आतमधल्या आतमध्ये शिंदे, फडणवीस, अजितदादा यांच्या मारामाऱ्या आणि कुस्त्या, त्या तिरा कुस्ती म्हणतात, ते आज चालू असते. आम्ही जे आहे ते आपलं मत समोर मांडलेलं आहे आणि सगळे मला वाटतं पदाधिकारी सगळ्याच पक्षाही एकत्रितपणे बोललेले आहेत. त्यामुळे त्यांचं मत जे ठरेल ते भविष्यात समोर येईल आपल्या. तुम्ही एकत्रितपणे सगळेजण सोबत जातील, महाविकास आघाडी लढेल आणि अर्थात तुमच्या सगळ्यांच्या मते ते सगळं महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे. फक्त ते भलं कुणी करायचं, त्याचा उमेदवार एकदाचा जाहीर करून टाका, अशी मागणी आज समोर आलेली आहे आणि त्या मागणीवर काही एकमत होताना दिसत नाहीये. त्यामुळे ही एकजूट जी तुम्ही सांगताय आता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून, पक्षाचे पदाधिकारी म्हणून, ती अशीच पुढे दिसू देत. म्हणजे तुमच्या चेहऱ्यांवरची ही हास्य अशीच कायम राहतील. आज पहिल्यांदा जी सभा एकत्रित झाली त्याच्यात आलेल्या या दुसऱ्या मुद्द्यानंतर इतकी चर्चा सुरू झालेली आहे. अजून निवडणुकांची घोषणा व्हायची आहे, त्यामुळे ती घोषणा होईपर्यंत ही चर्चा नक्की पुढे जाणार आहे. कारण जाहीर कार्यक्रमात सुरू झालेली चर्चा थांबायचं नाव घेईल असं चित्र आजच्या चर्चेवरून तरी मला वाटत नाही की दिसेल. म्हणून आपण सगळेजण सहभागी झाल्यात या चर्चेमध्ये. मनमोकळेपणानं आणि खुलेपणानं आपापली मतं मांडलीत. चर्चा छान झाली. सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि यानंतर या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.